आम्ही आमच्या मुलं फाशा घेऊ घेऊ मी नेतो कुठेतरी सरकार वेळ काढूपणा करते घेतल्याशिवाय राहणारच नाही आम्ही मुंबईपर्यंत जाणार आहेत भुजबळ आहे ना ते आमच्या पुढे आहे ना त्याची सुई पाहतात आम्ही भाड्याची त्याच्या बायकोच आहे का काय त्याच्या मापाच आहे त्याने आम्हाला द्यायलाच पाहिजे भाड्याने चमचे सरकारच्या हाताखाला चमचे त्याने आम्हाला द्यायलाच पाहिजे आरक्षण कसं देत नाही तर बघत होतो आम्ही कशा देत नाही ते अरे आमच्या जीवावर मोठे झालं आमच्या जीवावर मोठे झालं आम्ही होतो म्हणून तुम्ही खाल्लं नाही तर तुम्हाला काय होतं खायला म्हणा भाडे हो आमच्या भाव मोठे झाले पडू ह्याच्या बायका घातल्या होत्या का कोणा खाली मोठे झाले ते आमच्या लेकरं मेलं ना फाशी घेऊ घेऊ बस नवर देऊन एक मेला फाशी घेऊन एवढा शिक्षक ह्याच्या का माय बापाचं द्यायचं होतं का त्याला आमचं एवढं अंत का सरकार महिन्यापासून मराठी बेजार व्हायला लागले समोर खास बापाच्या आले गेल्याचं असलं तर यायचं नाही खासच बापाच्या पोटचं असलं तर आमच्या पुढे येऊन उभा राहील कशा पद्धतीची तयारी केली आहे सरकारला काय सांगा आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला सरकारचं काय हे नाही आम्हाला आरक्षण पाहिजे आरक्षण द्या आमच्या लेकरांमध्ये फाशा घेऊ घेऊ त्याच्या काय बापाचं जाता गेल्याचे आम्ही दारातून उठणार आम्ही मुंबईला जाणार आहात मुंबईला निघालो मुंबईला कसा देत नाही ना त्याच्या घरात शिवून घेतात वाटोळ केलं या सरकारनं वाटोळ केलं ग माय आम्हाला मुंबईला यायला लावला ना माय आम्हाला मुंबईचं दार पायाला लावला ना माय अशा या सरकारला करायचं काय आणि या माता भगिनी आता कवर लोक आमचा अंत पाहणार ना माय या सरकारला आता आमचा अंत पाहायचा काम आहे कसं करू बाय या सरकारचं अरे बापरे या सरकारला काय करायचं रे बाय ओ बाबा आमचा अंत पाहू नका ना माय या शिंदे सरकारचं करायचं काय आम्हाला फक्त मनोज दादांना देश द्याव ना आम्ही या सरकारला सारा धडा शिकून फक्त मनोज दादा सांगतील या दिशेनं आम्ही थांबलो ना आज आम्हाला फक्त देश द्यावा मग आम्ही या सरकारला सांगू या माझ्या माता भगिनी मुंबईला घेऊन येत आहे राम बोला आम्ही मुंबईला येणार